सारथी, बार्टी, महाज्योती, सीईटी परीक्षांचा पेपर पुन्हा फुटल्यानं एकच खळबळ सध्या उडालेली आहे। पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट विभागाचा हा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। पेपर फुटल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण दिसून येतंय। याशिवाय परीक्षेवर बहिष्कारही टाकण्यात आला आहे। आमचं काम होतं इथं, माझं निरीक्षक म्हणून जे काम होतं की विद्यापीठात कुठलाही गैरप्रकार घडू नये। सीलबंद पाकिटं प्रत्येक हॉलला दिली गेली, प्रत्येक विद्यार्थ्यांसमोरच ती सीलबंद पाकिटं ओपन केली। माझं नाव सांगण्याची आवश्यकता नाही, मी निरीक्षक म्हणून होतो इथं पुणे विद्यापीठातर्फे। मी डॉक्टर केदार आहे। तर सीलबंद पाकिट आले ती हॉलमध्ये देण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या समोर ती फोडण्यात आली। त्याच्या आतमध्ये काय होतं त्याच्याशी आमचा काही संबंध येत नाही। त्याच्यामध्ये जे क्वेश्चन पेपर होते ती विद्यार्थ्यांना वाटली गेली। परीक्षेच्या आधी ओपन केला गेला। दोन पेपर हे फक्त छत्रपती संभाजीनगर मध्ये नाही, सगळीकडे असं पहिला प्रश्न सरा झेरॉक्स बाजूला सरा झेरॉक्स दिलेत आम्हाला तुम्ही। हे दोन वेगळे काय याचं उत्तर आमचे जे कोऑर्डिनेटर आहेत ते म्हणतो सर आम्हाला यांचे जे आरोप आहे ते तुम्ही पुढे वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहात। आम्ही यांचं जे निवेदन आहे ते आम्ही वरिष्ठांपर्यंत मला याचं कारण एक झेरॉक्स आहे, एक झेरॉक्स आहे आणि एक पेपर विनंती आहे निवेदन द्यावा। याचं कारण तुम्ही सांगू शकता का? हे सील नाही, हा सील आहे आणि झेरॉक्स आहे, कारण काय? अरे झेरॉक्स दिसतंय का नाही मला? कारण काय? हे पेपर ओरिजिनल आहे आणि झेरॉक्स आहे सर। कारण सर तुम्ही झेरॉक्स मारून कारण काहीतरी असेल ना। छत्रपती संभाजीनगर बरोबर 4 शहरांमध्ये कारण काहीतरी सांगा। 4 ठिकाणी हेच क्वेश्चन पेपर असेच दिले गेले। पेपर रद्द करण्याच्या संदर्भात तुम्ही पाठवा। तुमचं जे निवेदन असेल ते मी विद्यापीठाला सबमिट करेन। ज्या पद्धतीने आता इथं उपस्थित अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली सर्वात चुकीचे आहे। कारण का तर इथं पाहतो की हा पेपर A4 साईज मध्ये असून हा झेरॉक्स आहे आणि हा मूळ पेपर आहे। त्यामुळे सर्रास इथं विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाकडून फसवणूक केली। सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची फसवणूक केल्यामुळे आतापर्यंत 2 वेळा पेपर रद्द करण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळे दिसत आहे की हा झेरॉक्स आहे। हा झेरॉक्स असल्यानंतर सुद्धा ही ओरिजिनल पेपर आहे। झेरॉक्स पेपरला कुठल्याही पद्धतीचं सील नव्हतं। सील नसल्या कारणानं या महाराष्ट्र शासनानं ज्या पद्धतीनं संशोधक विद्यार्थ्यांवरती आतापर्यंत अत्याचार केला, सरसकट फेलोशिप न देता विविध अटीनियम टाकले गेले, परंतु तरी विद्यार्थी सक्षम झाल्याच्या नंतर परीक्षेसाठी आले असता विद्यार्थ्यांनी पुन्हा फसवणूक केली। झेरॉक्स पेपर दिल्यानंतर आम्ही हे पेपर स्वीकारणार नाही। परीक्षा रद्द करून सर्व संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी। यानंतर ही परीक्षा रद्द म्हणजे रद्द प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही। परीक्षा घेण्यात येऊ नये, कुठल्याही प्रकारची परीक्षा घेण्यात येऊ नये।